मिशन 6090 फॉलो कर, अन्यथा पास होण्याचे पण वांदे होतील मित्र. खरं सांगतो तुला, कारण आता जे तू दिसतंय ना तुझ्या मागे, हे सगळं नीट बघ एकदा. मी पेज वाईज प्रत्येक 2026 ला जो आय-एम-पी डायग्राम येणार आहे ह्या लेसनचा, तो संपूर्णपणे काढून त्याच्या खालचे क्वेश्चन्स सगळे प्रॉपरली मी लिहून ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सॉल्व्ह करायचंय. हे कुठेच भेटणार नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं आता तू बघत असशील, की आता प्रत्येक दादाने डायग्रामवरती प्रत्येक क्वेश्चन केले. ही आहे एआय दादा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तू पास व्हावं, तू टॉप करावं हेच आहे. आणि हे डॉक्युमेंट डाउनलोड करायला सगळ्यात पहिला तुला वेबसाईटवरती जावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या क्लास प्लस मधून हे डाउनलोड करून घ्या आत्ता लगेच. कारण सगळ्यात महत्त्वाचं नंतर हे डाउनलोड करता येणार नाही लिंक एक्सपायर झाल्यावरती. असं पण काय असतं का? जा लवकर, टाईमपास करू नको. ओके. सो आज आपण सुरुवात करतोय आपल्या सायन्स टूला, कारण आपले 10 दिवस पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 10 दिवस सगळ्यांनी बऱ्यापैकी फॉलो केलं शेड्यूल. आणि आता जर बघायला गेलं, म्हणजे जर प्रॉपरली बघायला गेलं, की 10 दिवस सगळ्यांनी फॉलो केलं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि छोटी गोष्ट नाहीये, की 10 दिवस एकच गोष्ट फॉलो करणे आणि प्रॉपरली एक लेसन रोजचा रोज संपवणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी काय केलंय, ती गोष्ट फॉलो करण्याचं काम केलेलं आहे. आणि अशाच प्रकारे सगळे फॉलो करत राहतात ते. आणि तुम्ही पण सगळ्यात महत्त्वाचं की मिशन 6090 फॉलो केलं नसेल, तर बऱ्यापैकी ते फॉलो करायला सुरुवात करा. अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ॲट द लास्ट. कारण ॲट द लास्ट 30व्या दिवशी व्हिडिओ बघाल आणि आपण खूप मागे राहिलो असं वाटेल. सो मिशन 6090 चे पेज वाईज आय-एम-पी काढून दिलेले आहेत. शॉर्टमध्ये सांगितले काय-काय करायचंय. सो बऱ्यापैकी ती गोष्ट तुम्ही आता डाउनलोड करून घ्या आणि फॉलो करायला सुरुवात करा. बाकीचे पेपर तर मी डिस्कस करतो. डायग्रामचं तर आत्ताच दाखवलं, तर प्रत्येक चॅप्टरचा डायग्राम अपलोडेड आहे. डायग्राम वाईज क्वेश्चन पेपर सगळे अपलोडेड आहे. ओके. सो सुरुवात करूया. डे 11 मिशन 6090 सायन्स 2 ला एक सब्जेक्ट संपलाय आपला. ह्या मिशन 6090 च्या अंतर्गत आपण सायन्स 1 प्रॉपरली संपवलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची बारी आहे सायन्स 2 ची. हेरिडिटी आणि इव्होल्यूशन पुढचे 10 दिवस सायन्स 2 वरती आपल्याला पूर्णपणे फोकस करायचे. पेज 1 आणि 2 वरती आपल्याला काय-काय करायचंय, हेरिडिटीची डेफिनेशन समजून घ्यायची. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, हायलाइटर माझा गायब झालाय असं नाही म्हणणार मी शोधतोय तोच हायलाइटर कुठे. हा, ओके. हेरिडिटीची डेफिनेशन करायची. हेरिडिटी चेंजेस म्हणून समजून घ्यायचे. ट्रान्सक्रिप्शन प्रॉपरली समजून घ्यायचे. ट्रान्सलेशन माहित असलं पाहिजे, ट्रान्सलोकेशन माहित असलं पाहिजे, म्युटेशन माहित असलं पाहिजे. आणि मी तर डीएनए पासून आरएनए बनतो त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो, आरएनए पासून प्रोटीन बनतं त्याला ट्रान्सलेशन म्हणतो. म्हणजे मी तुम्हाला शॉर्टकट सुद्धा दिलेले की ती गोष्ट कशी लक्षात ठेवायची हे पण सांगतो. पेज नंबर 3 आणि 4 वरती तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती काम करायचं, इव्होल्यूशन वरती काम करायचं आहे. त्यानंतर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन वरती काम करायचंय. मॉर्फोलॉजिकल, अॅनाटॉमिकल ह्याच पानांवरती, म्हणून मी इथंच त्याचा डिफरन्स दिलेला आहे. शॉर्टमध्ये दिलेला आहे. बोर्डाला बऱ्यापैकी चांगला लिहित जा. मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय की 2 एव्हिडन्सेस इथेच आलेत ह्या पेजवरती. सो त्याचा डिफरन्स दिलाय. 5 आणि 6 पेजेस वरती आपल्याला फोकस करायचंय. वेस्टिजियल ऑर्गन वरती, पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस वरती, पॅलिओन्टॉलॉजिकल. तिसरं आहे कनेक्टिंग लिंक. चौथा आहे सेडिमेंटरी रॉक्स, म्हणजे ते जे आहेत, जे पॉईंट्स तुम्हाला बऱ्यापैकी बघायचे आहेत, त्या सगळ्यांवरती प्रॉपरली फोकस करून एक्झाम्पल त्याचे प्रॉपरली बघून घ्या, पाठ करून घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाचं परत हे भेटणार नाही. स्टेप वाईज फॉसिल फॉर्मेशन, की फॉसिल बनतात कसे, तर हा फॉसिल वर्ड आलेला आहे ह्याच पानांवरती. तर फॉसिल काय असतं प्रॉपरली समजून घ्या. ते प्रॉपरली मी इथे दिलेलं आहे. आणि मग त्यानंतर फॉसिली बऱ्यापैकी खूप साऱ्या लेयर्समध्ये खूप जास्त काळासाठी बऱ्यापैकी राहतं. पेज नंबर 7 आणि 8 वरती काय-काय करायचे, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस करायचे आणि बऱ्यापैकी नॅचरल सिलेक्शनची थिअरी, लेमार्किझम, म्हणजे बोलतात ना लेमार्किझमच्या आधीचा टॉपिक डार्विनचा नॅचरल सिलेक्शनची थिअरी. ओके. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे आणि तो बऱ्यापैकी तुम्हाला बघायचा आहे. सो डार्विनची थिअरी आणि सगळ्यात महत्त्वाचं लेमार्किझमचा डिफरन्स मी करून ठेवला, कारण खूप मुलांना याच्यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे की नक्की लेमार्किझम आणि डार्विनमध्ये काय वेगळं आहे. लेमार्कने आणि डार्विनने कोणती गोष्ट वेगळी सांगितली, खूप छोट्या शब्दांमध्ये, खूप सोप्या शब्दांमध्ये मी टाकलेला आहे. स्क्रीनशॉट काढून घेण्याची गरज नाही. इकडे बघ, स्क्रीनशॉट नको काढून घेऊ. डॉक्युमेंट फ्रीमध्ये अपलोडेड आहे वेबसाईटवरती. जाऊन एकदा वेबसाईटवरती जा, फ्री नोट्समध्ये जा आणि फ्री नोट्समध्ये गेल्यावरती समजेल. एआय दादाला विचारलं तरी एआय दादा सांगून देईल तुला की कुठे डाउनलोड करायचं. समजलं की नाही समजलं? त्यानंतर पेज 9 आणि 10 वरती स्पेशिएशन आणि ह्युमन इव्होल्यूशन वरती फोकस केला. तर स्पेशिएशन माहित असले पाहिजे, ह्युमन इव्होल्यूशन माहित असलं पाहिजे, जर्नी ही प्रॉपरली जर्नी मी दिलेली. ही जर तुम्ही प्रॉपरली जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर ठेवा. खूप मस्त फ्लो मध्ये मी दिलेला आहे, मस्तपैकी फ्लो चार्ट दिलेला आहे. स्क्रीनशॉट काढला तुम्ही जर टेजूमध्ये बनवून ठेवला तर कदाचित ते 2 पेजेस जे आहेत ते वाचायचे राहून जातील. अख्खं पुस्तक वाचायचं नसतं मित्रा. खूप कमी पॉईंट्स करायचे असतात, जेणेकरून हे बऱ्यापैकी तुला फायदा होईल आणि बऱ्यापैकी तू ह्या गोष्टी करू शकतो. सगळ्यात पहिला आहे लेमूर्स. लेमूर झाल्यानंतर इजिप्टोपायथिकस नंतर ड्रायोपायथिकस नंतर रामापायथिकस, रामानंतर ऑस्ट्रेलियोपायथिकस, होमो हेबिल्स, होमो इरेक्टस, नेंडार्थल, क्रोमॅग्नन आणि मग होमोसेपियन्स. हे खूप महत्वाचं आहे की ब्रेन त्याचा कशा प्रकारे डेव्हलप झाला. हा जो फ्लो चार्ट आहे हा बऱ्यापैकी नाही भेटणार. सो आता प्रॉपरली स्क्रीनशॉट काढून टेजूमध्ये लिहून ठेवला तर अतिशय मदत होईल आणि आन्सर पण बनवता येईल की ह्युमन डेव्हलपमेंट झालं कसं. स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट पाठ ठेवली तरी चालेल. खाली वर्ष देखील दिलेले आहेत.
6 स्टेप्स कोणत्या फॉलो करायच्या आणि एक्झाम फोकस कोणत्या पॉईंट्सवरती काम करायचं हे प्रॉपरली बघ. 2026 मध्ये असंच काहीतरी चांगलं कर आणि पास होण्याची शक्यता थोडीफार स्वतःची वाढून घे. आता हे डायग्राम्स आहेत, हे डायग्राम्स तुम्ही डाउनलोड करा आणि स्वतः बऱ्यापैकी काय करा, सॉल्व्ह करत राहा. ओके, एक्सप्लेन द प्रिन्सिपल यूज अँड डियूज इथे दिलेलं आहे सगळं. जेन प्रॅक्टिस हे आहे. व्हॉट डज एक्सट्रीमली सिमिलॅरिटी इन स्टेज 1 इंडिकेट? विच एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन डज दिस डायग्राम रिप्रेझेंट्स? नेम द फायलम फॉर विच ऑल दिस ॲनिमल बिलॉंग्स. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आयडेंटिफाय द ॲनिमल शोन. म्हणजे खूप भारी ॲक्टिव्हिटीज आहेत. जरा एकदा जाऊन बघा म्हणजे समजतील. मी माहिती आहे तुम्हाला एक प्रश्नपत्रिका घेतो एका लेसनची. मराठीमध्ये पण देखील आहे. तुम्ही मराठीमधली पण प्रश्नपत्रिका बघू शकता, पण आधी इंग्लिशवाली बघून घेऊ. सो हेरिटेज ह्याच धड्याचा 40 मार्काचा पेपर. म्हणजे किती स्ट्रॉंग करतोय मी धडा. आणि एकच नाही, मी तरी एकच घेतोय YouTubeवरती. पण सगळ्यात महत्त्वाचं की अशा अजून 2 प्रश्नपत्रिका पण आहेत आणि तिघांच्या आन्सर की देखील वेबसाईटवरती अपलोडेड आहे. आपल्या क्लास प्लसवरती अपलोडेड आहे, लक्षात ठेवा. सो आपल्या क्लास प्लसवरती ह्या जाऊन सगळ्या गोष्टी बघा. तुम्हाला खूप फायदा होणार आहे. टॉपर्स पेपर सगळे दिलेले. महाराष्ट्र स्टेटचे टॉपर्स पेपर सुद्धा अपलोडेड आहे, की महाराष्ट्रामध्ये मुलं जी टॉप करतात ते पेपर कसा लिहितात ते. एक एक जरी ट्रिक भेटली ना तुला मित्रा, तर तू टॉप करू शकतो हे लक्षात घे. कशाला रिस्क घेतोय मग? कशाला रिस्क घेतोय शेवटच्या? या सगळ्या गोष्टी आधी भेटत नव्हत्या, आता भेटायला लागल्यात, तर आता तू वापरत नाहीये. रिस्क घेऊ नको. मी आता सांगतोय, कुठेतरी इतिहास गाजवण्याची वेळ आली. ज्यांनी या वर्षामध्ये किंवा गेल्या 13 वर्षामध्ये अपमान केला ना, त्यांना सगळ्यांना दाखवून द्यायचं की आपली काय लायकी आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं की ह्या मिशन 6090 ला व्यवस्थित डेडिकेटेडली फॉलो कर. रोज सकाळी उठ आणि ह्या सगळ्या पॉईंट्सला फॉलो करायचा प्रयत्न कर. प्रश्नपत्रिका सोडव, अॅनलाइज कर, कोणत्या कोणत्या पेजवरून हे प्रश्न बनतात ते, जेणेकरून मी खूप चांगला पेपर लिहू शकतो. पहिला गिव्ह रिझन या लेसन मधला पॅरेपेटिसचा आहे, म्हणजे पेरिपॅटसचा आहे, सॉरी. पेरिपॅटसचा आहे. हा कुठे आहे? हा कनेक्टिंग लिंक मध्ये आहे. जोडणाऱ्या दुव्यांमध्ये हा प्रश्न तुला भेटतो, जोडणारे दुवे. नंतर वेस्टिजियल ऑर्गन वरती आहे. नंतर डिगबल्ड प्लॅटिपस, म्हणजे तोच परत बऱ्यापैकी कनेक्टिंग लिंक आणि वेस्टिजियल ऑर्गन त्या पेजवरून हे गिव्ह रिझन आलेले आहेत. ओके. आणि अजून जर तुला अजून अजून 6 आयएमपी गिव्ह रिझन आहे, म्हणजे एका लेसनचे 9 आयएमपी गिव्ह रिझन्स आपण घेऊन चालतो. 3 आयएमपी गिव्ह रिझन्स मी आता इथे काढलेले ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये. अजून 3 आयएमपी प्रश्न गिव्ह रिझन्स शास्त्रीय कारणे तुला अजून एक प्रश्नपत्रिकामध्ये भेटणार आणि अजून 3 तिसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये. म्हणजे एकूण तुला असे 9 म्हणजे 9 गिव्ह रिझन्स भेटणार 3 प्रश्नपत्रिका. 3 मी घेतोय, बाकीचे तू शोध. आपल्या क्लास प्लस वरती जाऊन डाउनलोड कर. डिफाईन सेंट्रल डॉगमा, शॉर्ट नोट ऑन म्युटेशन, डिफरन्स बिटवीन ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन, इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स. किती आयएमपी टॉपिक्स आहे, म्हणजे जे पेजमध्ये होते एका पेजवरती नाही का, मी सगळे आयएमपी पेज वाईज दिले होते, त्याच्यावरून बघ किती प्रश्न म्हणले. खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे तू आता म्हणजे बोलतात ना, हे विलार्ड लिबी कोण आहे हे पहिलं शोधा. विलार्ड लिबी कुठेतरी ग्रीन का म्हणजे बोलतात ना, एक बॉक्समध्ये आलेला टॉपिक आहे. विलार्ड लिबी प्रॉपरली शोधा. विलार्ड लिबी कुठे? लेमार्किझम वरती आहे. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, डार्विनची थिअरी आलेली आहे. प्रोटीन सिंथसाइजचा फ्लोचार्ट विचारलेला आहे. डार्विनची पुन्हा थिअरी आलेली आहे. ओके. 4 लेग ऑफ एक्स म्हणजे काय? अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस वरती प्रश्न आलाय. एम्ब्रिओलॉजिकल वरती आलाय. स्पेसिएशन वरती आलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कनेक्टिंग लिंक वरती प्रश्न आलाय. आणि विचार करा शेवटच्या मोठ्या 5 मार्काच्या प्रश्नांमध्ये कुठे आलाय? मॉडर्न मॅन, मानव कसा बऱ्यापैकी इव्हॉल्व्ह झाला त्याच्यावरती प्रश्न टाकलाय. हेरिडिटी वरती प्रश्न आहे आणि मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस आहे आणि ट्रायो सायंटिस्ट म्हणजे 3 सायंटिस्ट जे होते. 5 नंबर पहिल्यावरती फालतूगिरी शेवटची नको शोधू. पेज नंबर 1 वरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हेरिडिटी चेंजेस आणि ते ट्रायो सायंटिस्ट कोण होते, त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन केलं आणि जगाला काय दिलं. आता सेम ही प्रश्नपत्रिका तुला सांगतो, ही सेम प्रश्नपत्रिका आहे ना आपल्याकडे मराठीमध्ये देखील आहे. आता ही आहे मराठीमधली. जर प्रॉपर पाहिलं, अनुवंशिकता आणि उत्क्रांती 2 तास 40 मार्काची प्रश्नपत्रिका. कठीण पातळी जी आहे ती संतुलित आहे, म्हणजे इझी पण आहे, डिफिकल्ट पण आहे. एमसीक्यूज मी करत नाही, सगळ्यांना माहिती आहे. जास्त झूम आउट होतोय ना. हा करतोय मी, तेच चालू आहे. हा, सो पहिलं बोलतात ना शास्त्रीय कारणे लिहा. हे 3 शास्त्रीय कारणे झाले. त्यानंतर सेंट्रल डॉगमाची व्याख्या विचारली, म्युटेशनची व्याख्या, ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन, विलार्ड लिबी बद्दल प्रश्न विचारलेले आहे त्यांनी. लेमार्किझमचा सिद्धांत उदाहरणासह स्पष्ट करा. ओके. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्टची संकल्पना विचारली. डार्विनचा नैसर्गिक निवडाचा सिद्धांतावरती कोणते आक्षेप घेतले गेले होते. हा, हे लय महत्वाचं आहे का, ऑब्जेक्शन. हे ऑब्जेक्शन लय महत्वाचे आहेत. हा आहे ना, हा हा ऑब्जेक्शन आहे डार्विनचे. हे तुम्ही करणार नाही, पण मी तर लिहून देतो. मला इंग्लिशमध्ये माझं राहिलं सांगायचं, पण इथे लक्षात घ्या की मराठीमध्ये ते लक्षात आलं. ऑब्जेक्शन्स वरती काम करा. 2026 वरती ऑब्जेक्शन विचारतील, थिअरी नाही, पण ऑब्जेक्शन्स नक्की विचारतील. मानवी हात, बैलाचा पाय, हे सगळ्या गोष्टी. स्पेसिएशन वरती आले. ओके. भ्रूणशास्त्रीय पुराव्यांवरती पण प्रश्न आहे. मी सांगितलं ना, जे तुम्हाला तिकडे वरती मी दिसणार ते इथं सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी दिसणार. 1944 मध्ये 3 शास्त्रज्ञ कोणते होते, त्यांचं योगदान काय होतं, हे खूप महत्वाचं आहे. आधुनिक मानवापर्यंत कसं पोहोचायचं, म्हणजे आधुनिक मानव, मानव पण शब्द दिलेला आहे आणि मी होमोसेपियन्स पण ब्रॅकेटमध्ये दिलाय. म्हणजे बऱ्यापैकी जे इंग्लिश मधून मराठीत गेलेत किंवा सेमी मधून मराठीत गेले, त्यांना जरा इंग्लिश शब्द लगेच समजतात, मराठी शब्द लक्षात येत नाही. म्हणून ब्रॅकेट्समध्ये मराठीच्या जागी इंग्लिश शब्द पण दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी काय करता येणार आहे, त्याचा अर्थ कळणार आहे. अरे खूप भारी प्रॅक्टिस पेपर आहे.
तू विचार पण नाही केला ना, त्याची आन्सर की बघ एकदा. आन्सर की जाऊन बघशील ना, तू येडा होशील, की आन्सर की एवढी फॉर्मॅटमध्ये पार एकदम पॉइंट वाईज बोलतात ना, एकदम पॉइंट वाईज, की कुठेच गडबड नाही. बोर्ड्सला जसे पाहिजे ना, तेवढे तसे सगळे प्रॉपर पॉइंट वाईज सगळं टाकले. आणि डायग्रामचा तर विषय सोडून दे. डायग्राम तर आतापर्यंत तू पाहिले नसतील. ते डायग्राम वाईज सगळं टाकलेलं आहे. हे डायग्राम वाईज सगळ्या गोष्टी तुला भेटणार आहे. जोक नाहीये, एकदा जाऊन बघ एकदा. हां, ते जनरेट होतं ते. मी वाटलंस तर हळू जातो. ओके. सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की ही कोणती ए कोणती तुम्हाला सिमिलॅरिटी दिसते, तर ही कोणती तुम्ही एकदा विचार करून मला पण सांगा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत का, ह्या बऱ्यापैकी मुलं बघत नाही. ट्रान्स्क्रिप्शनचे डेफिनेशन, ट्रान्सलेशन हे डायग्राम्स बघत नाही. तर त्यामुळे बऱ्यापैकी फायदा नाही होत मुलांना. पेपरला अभ्यास कसा करायचा? अरे 2026 आलेलं आहे. काहीतरी सोबत आपण टाय करतोय. कुठेतरी नवीन काही गोष्टी होतात आहे आजूबाजूला. एक्सरसाइजमधले प्रश्नच विचारणं बंद झालेले आहेत. ते तुला तर आता शाळेच्या पेपरमध्ये लक्षात आलं असेल. मग कशाला रिस्क घेतोय मग? रिस्क घेण्याची गरज काय आता मित्र मला सांग ना, रिस्क घेण्याची गरज काय आता? जर सगळं भेटतंय तर का नाही वापरायचंय? का आपला क्लास प्लस वापरायचा नाहीये? विचार कर ना जरा एकदा. एआय दादा नेहमी तुला ह्या सगळ्या क्वेशनचे आन्सर्स तुला जर नाही आन्सर मधले भेटले, तुला शॉर्ट करून पाठ कसे करायचे, मेमरी स्टेप मेथड वापर त्याची. क्विज दे, पेज वाईज क्विज दे, जरा थोडी मजा येईल, रिटेन्शन वाढेल, अभ्यास करण्याची भूमिती वाढेल तुझी. ओके, भेटूया असंच आता. नवीन सुरुवात झाली सायन्स 2 ची, हा तरी नीट फॉलो कर. सायन्स 1ला ठीक आहे, झाला टाईमपास झाला 10 दिवस. सायन्स 2 आता आलेले डे 11 सुरुवात झालेली, 11व्या दिवसाची सुरुवात आहे. हे लक्षात ठेव, 11व्या दिवस आता सुरू झालाय, तर व्यवस्थित फॉलो कर.